नमस्ते मित्रांनो, अंटामेटच्या 5व्या भागात तुमचं स्वागत आहे. तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की जियांग शापमुक्त करायला सांगतो, पण लान काही बोलेना. एक सैनिक ओरडत येतो आणि म्हणतो, सरकार, एक वाईट घटना घडली. तर जियांग विचारतो, कोणती? तर सैनिक सांगतो, आता थोड्या वेळ आधी निळ्या तलवारीने सर्वच जाळे तोडले. जियांग लानला म्हणतो, 400पेक्षा जास्त जाळे खराब झाले. आता झालं ना तुझ्या मनासारखं? जियांगला खूप राग आलेला असतो, पण लानची तलवारबाजी सर्वात श्रेष्ठ आहे हे त्याला माहीत असतं, म्हणून तो रागावर कंट्रोल करतो. आणि जिंगलिनला म्हणतो, हा तुला शिकवण देत आहे, त्यामुळे तुला सहन करावंच लागेल. याने दुसऱ्यांच्या कुटुंबियांना शिक्षा केली, त्याचे फळ त्याला भोगावेच लागेल. आणि तू इथे उभा काय करतो आहे? शिकार काय तुझ्याकडे चालत येणार आहे? आज जर शिकार पकडली नाही तर मला तोंड दाखवू नको. बिचारा जिंगलिंग नमस्ते करून निघून जातो. युआन म्हणतो, कुटुंब प्रमुख जियान, तुमचे जाळे आम्ही व्यवस्थित तुम्हाला परत करून देऊ. तर जियांग म्हणतो, त्याची गरज नाही, आणि तिथून जातो. इतक्या वेळानंतर लान बोलला रे कल्टिवेटरला, स्वतःची जागा निवडा, सावधान राहा, पण कोणी उतावीळपणा करणार नाही. झालं लानचं बोलून, आता माहीत नाही तो कधी बोलणार आहे. जशी तुमची इच्छा म्हणून कल्टिवेटर जातात. आता लान वीकडे बघतो, पण वी लपल्यामुळे लान न बोलता निघून जातो. पण लान आपल्याला पकडणार या विचाराने वी खूप घाबरतो. नेक्स्ट सीनमध्ये त्याला नदीकाठी दाखवलेलं आहे, जिथे वी पाण्यात जियांगचे प्रतिबिंब पाहतो. जियांग म्हणतो, कोणती गडबड करू नको, तू म्हटलं होतं ना मला मदत करणार. तर त्याला दुसरं प्रतिबिंब हे त्याच्या बहिणीचं दिसतं, जी त्याची बहीण म्हणते की गरम गरम सूप आहे तुझ्या आवडीच्या कमळाच्या पत्तीचं. विवशियान, तू, मी आणि जियांग आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही, आपण नेहमी सोबत राहणार. इथे वी भावूक होतो आणि हो ताई म्हणत पाण्याला हात लावतो, आणि त्याला जाणीव होते की हे स्वप्न आहे. मागे काही सैनिक गोष्टी करत जातात. त्या जियांगला आणि लिंगला दोन्ही कुटुंबियांनी डोक्यावर चढवलेलं आहे. जिंगलिंग जर सरदार बनले तर लोक मान्य करेल का काय माहीत, पण त्याला समजून तर घ्या, तो खूप लहान वयात अनाथ झाला. जगात काय तो एकटाच अनाथ नाही. जिंगलिंगचं बालपण इतकं पण सोपं नव्हतं. जन्म झाल्या झाल्या काही दिवसातच वीने त्याच्या वडिलांना मारलं आणि काही दिवसांनी त्याच्या आईला पण मारलं. त्याची आई वीमुळे मेली म्हणून तर जियांग त्याचा राग करतो. मागल्या 16 वर्षापासून इलिंगची शिक्षा वापरणाऱ्याला पण जियांग मारून टाकतो. यात चुकी वीची आहे, त्याचे शत्रू खूप आहेत. असं बोलत लोक तिथून जातात. वीला आठवते की त्याने जिंगलिंगला त्याच्या आईच्या शिकवणीबद्दल बोलला. हे आठवण करून तो स्वतःलाच मारतो आणि म्हणतो, जिंगलिंग माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हे मी काय केलं? मला वाटलं होतं मी जगावेगळा आहे, पण शेवटी मी पण तसाच निघालो. इकडे कल्टिवेटर शैतानाचा शोध घेत स्मशानात पोचतात. तिथे त्यांना एक बुढा व्यक्ती दिसतो. तो सांगतो, मी इथे सफाई कामगार आहे. युआन विचारतो, दफन पर्वतावर काही विचित्र दिसलं का? तर तो व्यक्ती म्हणतो, हो, दफन पर्वतावर एक टियान मंदिर आहे, जिथे एक नाचणाऱ्या परीची मूर्ती आहे. तिचा चेहरा जिवंत दिसतो. आणखी काय सांगितलं होतं सरकारवाहिनीने? काय सांगितलं होतं बरं? युआन म्हणतो, आपण स्वतः जाऊन बघू त्या मंदिरात, बघू काही पुरावा मिळते तर. कामगाराला धन्यवाद म्हणून कल्टिवेटर निघतात. ते गेल्यावर कामगाराला आठवते ती दगडाची मूर्ती जिवंत आहे, पण तोपर्यंत कल्टिवेटर निघून गेलेले असतात. वीचा ॲपल त्याला शोधत नदीकाठी येतो. अरे मित्रा, तू आला? वी ॲपलकडे बघून विचार करतो, हा गाढव दिवसभर खातच राहतो. वीचं लक्ष गवताकडे जातं. हे तर आत्मा शोषणारं गवत आहे. हे चमकून राहिलं म्हणजे आजूबाजूला स्मशान आहे. तो स्मशानाच्या शोधात निघतो. स्मशानाजवळ पोहोचतो आणि तिथल्या घनदाट धुक्याकडे पाहून म्हणतो, इथे खूप मुर्दे गाडले असतील. मेल्यानंतर आत्मा भटकते आणि गवतात शिरते. वी आत शिरतो आणि त्याच कामगाराला विचारतो, काका, हे कुठल्या कुळाचे स्मशान आहे? तर कामगार वेन कुळाचे नाव घेतो. नाव घेताच त्याला कुणाची तरी आठवण येते. लाल कपड्यातील मुलगी म्हणते, विवशान, माझं पूर्ण कुटुंब नष्ट झाले.
असे म्हणताच त्याला यान आणि मूर्ती आठवते आणि तो जोरात ओरडतो, हा आत्मा खाणारा सैतान नाही, जिंगलिंग संकटात आहे. अरे बुढे काका कुठे गेले? नेक्स्ट सीन तियान मंदिरात दाखवलेला आहे, जिथे जियांग म्हणतो, असे म्हणतात हजारो वर्षाआधी होशांग गावाचा शिकारी एका पर्वतावर गेला होता. त्याला एक गुफामध्ये दगडाची मूर्ती दिसली. ती मूर्ती नाचत होती आणि तिचा चेहरा हसऱ्या मुलीसारखा होता. लोक म्हणतात ती मूर्ती आपली इच्छा पूर्ण करते. पण एक समजत नाही, हे मंदिर इतक्या वाईट अवस्थेत का आहे? तर जिंगलिंग म्हणतो, कुणीतरी इथे दगड आणला आणि लोक जादू मानू लागले. पागल लोक, यांना देव मानते. यांना कळत नाही, जी मूर्ती स्वतःचं रक्षण करू शकत नाही ती दुसऱ्यांचं काय करणार. जरी खरंच इच्छा पूर्ण करत असेल तर माझी एक इच्छा आहे की दफान पर्वतावरचे सारे सैतान आज माझ्या समोर उभे हो. ही मूर्ती असं करू शकते? मला नाही वाटत. एक सैनिक म्हणतो, हा जिंगलिंग खरं बोलत आहे, असं म्हणत तो पुढे येतो. मूर्ती हसते आणि एक लाल प्रकाश येतो आणि सैनिक मरतो. सर्व घाबरतात. बी मंत्रबद्ध कागद चिटकवतो आणि सर्वांना बाहेर निघण्यास सांगतो. ही मूर्तीच लोकांचे जीव घेत आहे. मूर्ती पुन्हा हरायला लागते. तर बी मंत्रबद्ध कागद चिटकवतो, पण परिणाम होत नाही. म्हणून सर्वच लोक बाहेर पळत सुटतात. वी ओरडून म्हणतो, बाळांनो माझ्यासाठी थांबा. तर जियान म्हणतो, बाळ कुणाला म्हणता? तुम्हाला माहीत आहे आम्ही कोण आहोत? वी म्हणतो, माफी मागतो मित्रांनो, तुम्ही संदेश पाठवून लानला मदतीस बोलू शकता का? युवान म्हणतो, सारे लाकडी काल रात्री मोच्या महालात खतम झाले. तर वी म्हणतो, जास्त लाकडी आणायला तुम्ही विसरले? जर हे तुमच्या सरकारला माहीत झालं तर ते तुम्हाला खूप मोठी शिक्षा देणार. जियान म्हणतो, हो हे खरं बोलत आहे. वी म्हणतो, शिक्षा तर तुम्हाला झालीच पाहिजे, नाही तर धडा कसा मिळणार? युवान म्हणतो, मोठे भाऊ तुम्हाला कसं माहीत झालं की मूर्ती जीव घेत आहे? वी म्हणतो, मी पाहिलं स्मशानात आणि तिथेच मला शंका आली की हे सैतान नाही. युवान विचारते, ते कसं? हुशार काळ्या जादूचा राजा वी म्हणतो, तुम्ही लोक नेहमी शेतकरी, शेती, कुटुंबाचे संस्कार याचे पोहाळे गाता, पण कामाच्या गोष्टी कुणी शिकवतच नाही. सैतान नेहमी वाईट लोकांवर हावी होतो. इथे इतके सारे शेतकरी मेले, ते त्यांच्या नातेवाईकांवर का वार करतील? आणि खरंच सांगा, तुमच्यापैकी कोणाचा तरी हा लाईट लागला का? तुम्हाला वाटते का मी चुकीचा आहे? तर जियांग म्हणतो, गोष्ट तर तुमची बरोबर आहे. थांबा, याचा अर्थ तुम्ही पागल नाही. अरे भाऊ, इतक्या हुशार आणि चतुर माणसाला पागल म्हणून राहिला. युवान विचारतो, यांसोबत काय झाले? वी म्हणतो, दुसरा प्रश्न. जेव्हा यांचा वाग्दत्त पुरुष, एक मिनिट, फियॉन्सीला वाग्दत्त पुरुष म्हणतात. मी गुगल सर्च केलं, ही कुठली मराठी आहे? तुम्ही या शब्दाचा प्रयोग कधी केला आहे का? केला असेल तर मला नक्की कळवा. मेला तेव्हा एक निर्बल महिला काय करणार? जियांग म्हणतो, देवाची पूजा करते. वी, अगदी बरोबर. पण यांमध्ये नक्कीच काही विशेष आहे. सर्वांमध्ये फक्त हिची आत्मा वापस आली. युवान विचार करतो, काय केलं असेल? तर वी म्हणतो, यांचे वडील हे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतात. जेव्हा त्यांना माहीत झालं की तिची आत्मा चोरी झाली, आता कोणीच वाचवू शकत नाही, तेव्हा त्यांनी काय केलं असेल? तर जियांग म्हणतो, ते प्रार्थना करायला मंदिरात गेले असेल. मी बरोबर बोललो ना? मी म्हणतो, अगदी बरोबर. त्या मूर्तीने यांची आत्मा तर वापस केली, पण ती पहिलेसारखी नव्हती. म्हणून ती मूर्तीसारखी हसते आणि नाचते. पुढे युवान म्हणतो, याचा अर्थ जेव्हा जिंगलिंगने इच्छा व्यक्त केली की दफान पर्वताचे सर्व सैतान माझ्या समोर उभे हो, ते पण आताच, हे म्हणताच ती मूर्ती जिवंत झाली. वी विचारतो, जिंगलिंग कुठे आहे? मागे मूर्ती येताना दिसते. सर्व लोक तलवारी काढून सावधान होतात. वी आश्चर्याने म्हणतो, लहान आणि मी मिळून हिला बांधले होते, आता हिला कोणी मोकळं केले? आगाऊ जिंगलिंग मूर्तीकडे धावतो तीर मारायला. युवान म्हणतो, जिंगलिंग मदतीसाठी निरोप पाठवा. जिंगलिंग काही ऐकेना, तो लागला तीर मारायला, पण तीरचा मूर्तीवर काही परिणाम होत नाही. शेवटी वी जियांगची तलवार घेतो, बांबूच्या झाडाला तोडतो आणि त्याची बासरी बनवतो.
बासरी बेसुरी वाजवायला लागतो. खरं तर बासुरी हे विजे अवजार आहे जो मेलेल्या आत्मांना तो बोलवून चांगले काम करायला लावतो. जियांग म्हणतो, अशा वेळेला बासरी का वाजवत आहे आणि ते पण इतकी बेसूर? जिंगलिन मूर्तीवर उडी मारतो पण मूर्ती त्याला खाली पडते. आता ती जिंगलिनला मारणार इतक्यात एंट्री होते वेनिनची. वेन्नीला आश्चर्याने पाहतो. हा तर मेला होता, हा इथे कसा? तर हा होता भाग 5. हा भाग कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. बाय बाय.